मनोज जरांगे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. अरे त्यात काही शंका नाही, कसलीच शंका नाही. न्याय मिळणार, परवानगी मिळणार. आम्ही आझाद मैदानला जाणार. आमरण उपोषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार. आज उपसमितीची पहिली बैठक पार पडली, त्याबद्दल काही सारांश तुम्हाला माहिती पडलाय का? नाही, ते कवातच असतं सकारात्मक चर्चा झाली. ते कवाच म्हणत नाही सकारात्मक झाली नाही. कवा तेच हे सगळं महाराष्ट्र दमला ऐकू दे. अंमलबजावणी आवश्यक आहे. किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस संयम धरायचा, याला बी काही लिमिट असतं. त्यामुळे शेवटी आमच्या समाजाच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर कधीच नाही. आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजाचे सर्व नेते आहेत. नाव वाचून दाखवतो. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे, चंद्रकांत पाटील, दिनेश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील. हे नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधलं काही सुवर्ण मध्य साधू शकता? कुणी अंमलबजावणी द्यायतल्या काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंमलबजावणी आणून दिल्या बॉय केल्यात म्हणून जी.आर काढून, तरी आम्हाला मान्य आहे. बस का साध्या माणसाच्या हाताने दिल्या एखाद्या तुम्ही नौकराच्या, तरी मान्य आहे. जी.आर काढा, अंमलबजावणी केलेली सांगा, नसता मीडियाच्या बांधाजवळ सांगा, ती आम्हाला सांग. कारण ते पहिलेच रडगा नाही. ती समिती पहिले ते होते, आता हे आले. त्याचा याचा काय संबंध? समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात, जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे, सगळे सोयरे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जे न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे. 2 महिने झाले मुदत वाढ दिलेली, आता नाही दिली. ती पुरी बंद पाडली होती, म्हणजे बडतर्फ केली ती सगळी. आपण आताच उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आता 20-25 दिवस झाला आलेलं, तुम्ही वेळ द्या. आम्ही 13 महिन्यापासून गॅजेटियरचा अभ्यास चालू आहे, तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3ही गॅजेटियरचा अभ्यास करतो. 58 लाख नोंदी आहेत, त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबजावणी करतो. त्याला आता 7 महिने झाले. किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं? असून नसतं तर ठीक होतं, असून का थांबायचं? हक्काचं असून का थांबायचं? देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. आरक्षण देण्यात ते अडचण निर्माण करतात, हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील म्हणतात. त्यांना जास्त माहित असेल. मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही, या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये. आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये. आता समाज प्रगतीकडे, उन्नतीकडे न्यायचा आहे, समाज उंचीवर न्यायचा आहे. तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाहीयेत, हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या. तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, आता ती वेळ नाहीये. मराठा संपवायचा ठरवलेला आहे, मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या, आमची तळमळ समजा, आमची तळतळ समजून घ्या. गोरगरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात. आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाहीये. राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुकतं माप जातीला द्या. थोडस बाकीचे जाहीर करतात, तुम्ही कमीत कमी समाजाला झुकतं माप द्या आणि एकदा समाज मोठा करा आणि तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. ही संधी जाऊ देऊ नका. तुमच्या राजकारणामुळं, तुमच्या पक्षामुळं, तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटोळ होऊ देऊ नका. ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.